नमस्कार, मी सारिका रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचे लाडू। तर हे लागणारे साहित्य आहे हरभऱ्याच्या डाळी, अर्धा किलो हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, साखर पावशर, 15 बदाम बारीक केलेले आहेत, 15 काजू बारीक केलेले आहेत, पावशर खवा, पावशर तूप, जायफळ, वेलदोडे आणि थोडी साखर टाकून मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे। चला तर मग आपण बनवूया। आता मी कढई गरम ठेवलेली आहे, त्यात 2 चमचे तूप टाकते। 2 पोर्शन मध्ये आपण पीठ भाजून घेऊ। एक साथ भाजलं तर नाही भाजलं जात व्यवस्थित। कंटिन्यू चमच्याने परतवत राहायचं, नाहीतर जळून जाईल। अशा प्रकारे भाजून घ्यायचं। ब्राऊन कलर झाला की काढून घ्यायचं, कलर बदलत जातो। परत एकदा भाजून घेऊ राहिलेलं पीठ। आता यालाही छान भाजून घेऊ। जर तुमचं पीठ खूप पातळ झालं, लाडू कसे बांधू असं तुम्हाला टेन्शन येईल, पण काळजी करू नका। परत 2 चमचे तूप घेऊन हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, बेसन पीठ, तर हे भाजून घ्यायचं आणि त्यात मिक्स करून द्यायचं, मग घट्ट होऊन जाईल। आता हे पण छान भाजून झालंय, ते मिक्स करून घेऊ आपण त्याच्यात। आता परत थोडं तूप टाकून खवा परतवून घेऊ। छान मळून घ्यायचं त्याला, कमी गॅसवरच भाजायचं, नाहीतर जळून जाईल ते। छान परतवून घेऊ आपण त्याला, असं मेल्ट होऊन जाईल। अशा प्रकारे परतवून घ्यायचं। खव्याने खूप छान चव येते लाडूला, खूप टेस्टी लागतो। हे त्याच्यात मिक्स करून घेऊ आपण। आता अशा प्रकारे मिक्स करून घेऊ। आता पीठ थोडं कोमट झाल्यावर त्यात आपण साखर आणि बाकीचं साहित्य टाकू। गरम पीठ असल्यावर साखर नाही टाकायची, हात लावता येईल, पिठाला हात लावता येईल असं बघायचं। जर चटका लागत असेल खूप तर नाही टाकायचं, जास्त गरमही नाही जास्त थंडही नाही। आता हे आपण जायफळ, वेलदोडे बारीक केलेलं टाकतोय, बदामाचं पावडर, काजूचं पावडर। तुम्हाला जर अजून काही ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात। आता हे छान मिक्स करून घेऊ। साखर लागता लागता टाका, पूर्ण नका टाकू। बारीक केलेली साखर, ते छान मिक्स करून घेऊ। हातानेच सहसा मिक्स करायचं, हाताने व्यवस्थित मिक्स करता येतं। 2 हातांनी मिक्स करून घेऊ छान। हे पाय अशा प्रकारे दाणेदार तयार झाले छान। अशा प्रकारे लाडू
बांधता यायला पाहिजे. आता लाडू बांधायला सुरुवात करू आपण. किती दाणेदार लाडू आहे. बनवून बघा. तुम्हाला आवडले तर मला कमेंटमध्ये सांगा.